महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायद्यात बदल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला। मनरेगा कायद्याचं नाव बदलून मूळ तरतुदींमध्ये बदल करण्याचा डाव असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अकोल्यात निषेध आंदोलन केलं आहे। मनरेगा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ अकोल्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस कामाची हमी असतानाही अनेक ठिकाणी कमी काम दिलं जात असल्याचा आरोप भाकपनं केला। मनरेगा अंतर्गत प्रतिदिन 700 रुपये मजुरी देण्यात यावी, तसेच कामाचे दिवस 100हून 200 करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। मनरेगा कायद्याचं नाव बदलू नये अशी ही भाकपची भूमिका आहे। कायद्यात बदल झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायद्याचं नाव बदलून हे सरकार नावच नाही बदलून राहिली, परंतु त्यामध्ये जे कंटेंट्स दिले होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सरकार जेव्हा यूपीए सोबत होतं त्यावेळेस जो कायदा तयार झाला होता तो बदलून त्या ठिकाणी 100 दिवसाच्या कमी दिवसाचं हे सरकार कारवाई करून राहिलेली आहे। त्यानंतर आमची जी मागणी होती की 700 रुपये प्रतिदिन रोज मिळाला पाहिजे आणि 200 दिवस काम मिळालं पाहिजे, हे मागणी वगळून सरकार नवीन नावाखाली वेगळा कायदा पास करून आलेली आहे। तो कायदा पास झाला नाही पाहिजे, हे याकरिता आम्ही निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। जर सरकारनं हा कायदा पास केला तर दिल्ली आणि मुंबई आणि अकोला जिल्ह्यात मोठ्या स्वरूपाचं आंदोलन होऊ शकते। हा इशारा नरेंद्र मोदी सरकारला देण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या इशाऱ्यात काँग्रेस पक्षानेही फार मोठं आंदोलन केलेलं आहे, इतर संघटनांची माहिती आहे, परंतु आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं निवेदन देण्याचा जो आंदोलन संपूर्ण देशभर आहे ते पहिला टप्पा पार करून आम्ही काँग्रेस पक्षाला, शिवसेनेला आणि ज्या काही जनसंघटना आहे त्यांना सर्वांना सोबत घेऊन मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करणार आहे। आजच्या या घडीनंतर आमचं जे दिल्लीमधलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मंडळी आहे ते आज नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते। त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे सरकारचं, जर सरकारचं म्हणणं सकारात्मक आलं तर आंदोलन टळेल, जर सरकारचं म्हणणं सकारात्मक नाही आलं तर येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या अकोल्यात, मुंबईत आणि दिल्लीत अधिवेशनात आंदोलन होणार आहे।